लड़ाई सिर्फ शस्त्र या आर्म से नहीं जीती जाती, बल्कि वो जज्बों से या स्ट्रैटेजी से जीती जाती है। सो हे एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग। तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजपासून आपण जी येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे त्या पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून इकॉनॉमिक्सची जी रिव्हिजन आहे ती रिव्हिजन आपण PYQ थ्रू करणार आहोत आणि ही रिव्हिजन करताना आपण टॉपिक वाईज PYQ काय करणार आहोत, सोडवणार आहोत। तर हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला विथ एक्सप्लेनेशन, डिटेल एक्सप्लेनेशन याच्यामध्ये घेणार आहे, जेणेकरून जर पुन्हा त्या टॉपिकवरती प्रश्न आला तर तो तुमचा प्रश्न चुकणारच नाही। आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जर 2013 पासून 2024 पर्यंतचे पेपर जर ॲनालाइज केले असतील पूर्व परीक्षेचे, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की MPSC काही ठराविक टॉपिक्स आहेत त्याच्यावरती दरवर्षी प्रश्न विचारते। जसं की उदाहरणार्थ दारिद्र्य आणि बेरोजगारी, बघा दरवर्षी तुम्हाला एखादा तरी क्वेश्चन त्याच्यावरती दिसतो। दुसरं उदाहरण घ्या, शाश्वत विकास, दरवर्षी तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न दिसतो। नंतर तिसरं उदाहरण घ्या, लोकसंख्या प्लॅनिंग, हा जो टॉपिक आहे लोकसंख्या आणि प्लॅनिंग टॉपिक, याच्यावरती तुम्हाला दरवर्षी प्रश्न दिसतात। नॅशनल इन्कम असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे वित्तीय समावेशनाचा टॉपिक, याच्यावरती तुम्हाला दरवर्षी प्रश्न दिसतात। सो तुम्हाला हे सगळे जे टॉपिक्स आहेत की ज्याच्यावरती दरवर्षी MPSC पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारते, हे सगळे टॉपिक आपण काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत। कसे तर PYQ थ्रू आपण कव्हर करणार आहोत। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, दारिद्र्य आणि बेरोजगारी याच्यावरती 2013 पासून 2024 पर्यंत जे प्रश्न आले होते ते प्रश्न आपण डिटेल एक्सप्लेनेशन सॉल्व करणार आहोत, जेणेकरून त्या टॉपिकवर नंतर जर प्रश्न आला तर तो तुमचा चुकणारच नाही, कारण आपण डिटेल एक्सप्लेनेशन घेणार आहोत। राईट, सो आपण काय करू, आता लेक्चरला आपण सुरुवात करू। लेक्चरला सुरुवात करायच्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की हे PYQ हा जो दारिद्र्य आणि बेरोजगारी टॉपिक आहे याच्यामध्ये कोणकोणते PYQ मी घेतलेले आहेत। तर बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 ते 2024 पर्यंतचे सगळे प्रश्न मी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत, प्लस कृषी सेवा पूर्व आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा याच्यामध्ये पण विचारलेले जे प्रश्न आहेत ते पण मी इथं घेतलेले आहेत। राईट, आता कंबाईंड मधले इथं सध्या घ्यायचे नाही आहेत, परंतु कारण आपण कंबाईनचं वेगळं करणार आहोत, राज्यसेवेचं वेगळं करणार आहोत। राईट, सो आपण आता या लेक्चरमध्ये आणखी काय बघणार आहेत, तुम्हाला जसं सांगितलं की लढाई सिर्फ शस्त्र या आर्म से नहीं जीती जाती, बल्कि वो जज्बों से या स्ट्रैटेजी से जीती जाती है। तर आपल्याला काय करायचं आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर सोडवताना आपल्याला आपली एक स्ट्रॅटेजी डेव्हलप करायची आहे। राईट, सो त्या स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला तो पेपर सॉल्व्ह करायचा आहे। त्याची स्ट्रॅटेजी पण नंतर मी तुम्हाला देणार आहे, परंतु या लेक्चरमध्ये आज मी तुम्हाला या सगळ्या PYQचं ॲनालिसिस पण तुम्हाला पूर्णपणे देणार आहे, प्लस एखादा प्रश्न लॉजिक लावून कसा सोडवायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, प्लस एखादा न येणारा प्रश्न पण तुम्ही तुमच्या अभ्यासावर आधारित कसा टॅकल करू शकता हे पण मी तुम्हाला काय सांगणार आहे पूर्णपणे। जस्ट अ मिनिट, हे पूर्णपणे मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे न येणारा प्रश्न कसा सोडवायचा तुमच्या तुमच्याकडे जे बेसिक इकॉनॉमिक्सचा अभ्यास तुमचा झालेला आहे त्याच्यावर आधारित पण तुम्ही काय क्वेश्चन करू शकता, टॅकल करू शकता। वेगवेगळ्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे क्वेश्चन सॉल्विंगच्या, नंतर मेथड्स, इलिमिनेशन मेथड असेल किंवा वेगवेगळ्या मेथड्स असतील क्वेश्चन सॉल्विंगच्या, त्या पण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे। सो त्याच्यामुळे शेवटपर्यंत हे लेक्चर करा, तुम्हाला 100% त्याचा फायदाच होईल। राईट, तर आपल्याला आता पुढे जायचं आहे। त्याच्या अगोदर बघा, जे आपले इकॉनॉमीचे पितामह होते ॲडम स्मिथ यांनी पण म्हटलं होतं की इन कॉम्पिटिशन इंडिव्हिज्युअल ॲम्बिशन सर्व्स द कॉमन गुड, कोणत्याही स्पर्धेत व्यक्तीच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षाच कामाला येतात। राईट, आता मी तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी काय करणार आहे, सांगणार आहे, तुम्हाला हा टॉपिक कव्हर करून देणार आहे PYQच्या माध्यमातून, परंतु स्वतःलाच तुम्हाला सगळ्या गोष्टी नंतर काय करायचे, रिवाइज करायचे। रिव्हिजन खूप महत्त्वाची आहे, 2-2, 3-3, 4-4 रिव्हिजन टाका आणि आता शेवटच्या दिवसामध्ये मिनिमम तुमच्या पुढच्या 15 दिवसामध्ये 2 रिव्हिजन पडल्याच पाहिजेत, लक्षात ठेवा। तर आता आपण काय करू, क्वेश्चन सॉल्विंगला सुरुवात करूया। तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, अनेक अंगी दारिद्र्य निर्देशांकाने अनेक अंगी दारिद्र्य निर्देशांकाने म्हणजे कुठला आपला MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स। आता डिटेल बघू आपण तो। अनेक अंगी दारिद्र्य निर्देशांकाने 1997 मध्ये कोणत्या निर्देशांकाची जागा घेतली, बघा लक्षात ठेवा 1990 साली
1990ला आपल्याकडे HDR रिपोर्ट प्रकाशित करायला सुरुवात झाली किंवा HDI आणि HDR रिपोर्ट मानव विकास अहवालाला सुरुवात झालेली आहे। तर 1997 मध्ये पहिल्यांदा मानवी दारिद्र्य निर्देशांक हा प्रकाशित केला जात होता 1997 पासून, परंतु त्यानंतर काय केलंय 2010 मध्ये काय केलेलं आहे MPI अनेकांगी दारिद्र्य निर्देशांकाने त्याला रिप्लेस केलेलं आहे। सो याचं उत्तर काय आहे मानवी दारिद्र्य निर्देशांक किंवा ह्युमन पॉवर्टी इंडेक्स। आता तो आपण बघूया। बघा UNDP दरवर्षी काय करत असतं तर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काय करत असतं प्रकाशित करत असतं। तर या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सला आणखी काय काय म्हटलं जातं तर बहुआयामी निर्धनता निर्देशांक, कारण MPSC हे शब्द वापरते, विविध प्रमाण दारिद्र्य निर्देशांक किंवा अनेकांगी दारिद्र्य निर्देशांक, राईट। हे तिन्ही नावाने MPI ओळखला जातो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स। 2024चा जो MPI होता त्याचा जो विषय होता तो विषय कोणता आहे पॉवर्टी अमिड कॉन्फ्लिक्ट हा त्याचा विषय आहे। हा लक्षात राहायला ठेवायला तर सोडून द्या, परंतु आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे तर आता या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। बघा जो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे तो कोण काढतं तर तो काढतं UNDP। तो कोण काढतं UNDP युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा संयुक्त राष्ट्र संघाची विकास संस्था आणि OPHI द ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ह्या दोन संस्था मिळून दरवर्षी MPI काय काढत असतात आणि त्या प्रकाशित करत असतात। त्या प्रकाशित कुठे केला जातो मानव विकास अहवालामध्ये। कधीपासून 2010च्या मानव विकास अहवालामध्ये पहिल्यांदा बहुआयामी निर्धनता निर्देशांक प्रकाशित करण्यात आलेला आहे। त्याच्या अगोदर कोणत्या नावाने प्रकाशित केला जात होता तर HPI मानवी दारिद्र्य निर्देशांक, तेच मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगितलं, राईट। HPI 1997 पासून तो काढला होता, परंतु HPI ऐवजी MPI म्हणजेच MPI नी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सनी या HPI ला मानवी दारिद्र्य निर्देशांकाला 2010 मध्ये काय केलेलं आहे रिप्लेस केलेला आहे। तर हा कुठे प्रकाशित केला जातो UNDPच्या HDR रिपोर्ट मध्ये मानव विकास अहवालामध्ये जो दरवर्षी प्रकाशित होतो। त्याच्यामध्ये HDI नंतर जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स असेल, IHDI असेल, हे सगळे जे इंडेक्स आहेत निर्देशांक आहेत ते त्याच्यामध्येच प्रकाशित केले जातात, राईट। सो आता मानव जो बहुआयामी निर्धनता निर्देशांक आहे तो काढण्यासाठी कोणत्या पॅरामीटर्सचा यूज केला जातो किंवा कोणते आयाम आणि कोणते निर्देशक विचारात घेतले जातात तर 3 आयाम विचारात घेतले जातात। एक म्हणजे आरोग्य, दुसरा म्हणजे शिक्षण आणि तिसरा म्हणजे राहणीमान। तर तिन्हींचा काय काढला जातो वेगवेगळा MPI काढला जातो आणि त्याच्यावरून नंतर मग एखाद्या देशामध्ये किती लोकसंख्या ही बहुआयामी दारिद्र्य रेषेखाली जगते आहे किंवा बहुआयामी दारिद्र्य आहे हे त्याच्यावर नंतर समजतं। तर आरोग्यामध्ये 2 गोष्टी विचारात घेतात, एक म्हणजे पोषण आणि दुसरं म्हणजे बालमृत्यू दर। बालमृत्यू दर म्हणजे काय असतो बालक म्हणजे 5 वर्षापर्यंतचं मूल असतं आणि बालमृत्यू दर म्हणजे काय तर 5 वर्षाखालील मूल एका वर्षामध्ये 1000 जिवंत जन्मांपाठीमागे मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या म्हणजे बालमृत्यू दर असतो, राईट। आणि पोषण ह्याच्यामध्ये काय विचारात घेतलं जातं जे 70 वर्षाखालील जे व्यक्ती आहेत तर त्यांचं न्यूट्रिशन याच्यामध्ये विचारात घेतलं जातं, पण ते आपल्या लक्षात ठेवायचं नाही। आरोग्यामध्ये 2 गोष्टी विचारात घेतल्या जातात निर्देशक, तर पोषण आणि बालमृत्यू दर। दुसरं म्हणजे शिक्षणाअंतर्गत, शिक्षण हा जो मेन आयाम आहे त्याच्या अंतर्गत 2 निर्देशक विचारात घेतले जातात। एक शालेय शिक्षणातील वर्ष, राईट, एखादी व्यक्ती शालेय शिक्षणामध्ये किती वर्षापर्यंत ती जाते आहे किंवा आणि तिचं शाळेतील पटनोंदणी म्हणजेच उपस्थिती विचारात घेतली जाते। नंतर राहणीमानाचा निर्देशांक काढताना 6 गोष्टींचा विचार केला जातो। याच्यामध्ये काय विचार केलं जातं कसं लक्षात ठेवायचं सांगतो। समजा तिथं विचारलं जातं की तुमच्याकडे मालमत्ता आहे का, म्हणजे हे 10 प्रश्न विचारले जातात। त्याच्यामध्ये 6 प्रश्न कुठले तुमच्याकडे मालमत्ता आहे का, यस आहे। मग त्या मालमत्तेमध्ये तुमच्याकडे घर आहे का, आहे। त्या घरामध्ये चांगली वीज पुरवठा आहे का, आहे। त्या घरामध्ये चांगलं पिण्याचं पाणी आहे का, आहे। त्या घरामध्ये चांगली स्वच्छता आहे का, यस। आणि त्या घरामध्ये स्वयंपाकाचा गॅस वापरला जातो का, इंधन वापरलं जातं का, तर यस। मग हे काय केले जातात राहणीमाना अंतर्गत हे 6 निर्देशक विचारात घेतले जातात आणि याला काय केलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचा भार दिलेला आहे। आता सध्या हा लक्षात ठेवायचा नाहीये। तर कोणते आयाम आणि निर्देशक विचारात घेतले जातात हे तुमच्या लक्षात आलं असेल। तर याच्यावरून मग एखाद्या कुटुंबाचा बहुआयामी वंचितता निर्देशांक किंवा बहुआयामी निर्धनता निर्देशांक काढला जातो। त्याच्यासाठी वेगवेगळे स्कोरिंग केलेले आहे याच्यामध्ये। म्हणजे एखादं कुटुंब हे बहुआयामी दारिद्र्य आहे की नाही हे कशावरून ठरवलं जातं
तर एखाद्या कुटुंबाचा वंचितता निर्देशांक हा 20 ते 33.33% असेल तर असं कुटुंब हे असुरक्षित गटामध्ये मोडतं असं म्हटलं जातं. एखाद्या कुटुंबाचा बहुआयामी किंवा वंचितता निर्देशांक हा 33.33 ते 50% पर्यंत जर येत असेल तर असं कुटुंब हे बहुआयामी किंवा अनेक अंगी गरीब आहे असं म्हटलं जातं. तर आता या गटात असुरक्षित गटात मोडणारे जे कुटुंब असतात म्हणजे ज्यांचा वंचितता निर्देशांक हा 20 ते 33.33% असतो यांची बहुआयामी गरीब होण्याची शक्यता जास्त असते. आणि ज्यांचा वंचितता निर्देशांक ज्या कुटुंबाचा वंचितता निर्देशांक हा 33.33 ते 50% असतो यांचा बहुआयामी गरीब होण्याची शक्यता सुद्धा असते. परंतु ही उलट पण फिरू शकतं बरं का. ज्या कुटुंबाचा वंचितता निर्देशांक हा 50%पेक्षा जास्त आहे 50% किंवा त्यापेक्षा जास्त आहे असं कुटुंब काय असतं तीव्र बहुआयामी गरीब असतं. आलं लक्षात. तर हे तुम्हाला पाठ करून ठेवायचंय. याच्यावर कंबाईंड पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सतत क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहेत. चलो आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. दारिद्र्य तफावत गुणोत्तर हे शीरगणती गुणोत्तरापेक्षा, शीरगणती गुणोत्तर म्हणजे काय, हेड काउंट रेशिओ शीरगणती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष दारिद्र्य मापनाचे चांगले मापक आहे. कारण काय ह्याचं, कारण याचं आहे कौटुंबिक उत्पन्नाचा तपशील उपलब्ध असतो, बिलकुल नाही. किमान स्वास्थ्याच्या प्रमाणाची व्याख्या करणे कठीण आहे, बिलकुल नाही. बघा याचा काही अर्थच लागत नाही ना. याचं कारण विचारलंय, कारण कौटुंबिक उत्पन्नाचा तपशील उपलब्ध नसतो, कारण आहे का त्याचं, हे कारण कधीच होऊ शकत नाही. ते निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावी लागेल हे दाखवते. तुम्हाला इथं अर्थपूर्ण वाक्य तयार करता येतं. दारिद्र्य तफावत गुणोत्तर हे शीरगणती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष दारिद्र्याचे मापनाचे जास्त चांगले मापक आहे, कारण ते निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावे लागेल हे दर्शवते. वाक्य इथं व्यवस्थित पूर्ण होतं. म्हणजे असा पण तुम्ही प्रश्न सोडू शकता, पण लाईट्स लॉजिक लागलं तर तुम्हाला निरपेक्ष दारिद्र्य काय असतं हे तुम्हाला जर माहिती असेल तर या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला लगेच मिळून जातं. तर आता ते आपण बघूया. निरपेक्ष दारिद्र्य काय आहे आणि पॉवर्टी हेड काउंट रेशिओ किंवा त्याला आपण म्हणतो शीरगणती गुणोत्तर काय आहे. तर बघा याच्यावरती सतत प्रश्न येतात बरं का. निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य. निरपेक्ष दारिद्र्यावर ते का प्रश्न विचारतात, कारण भारतामध्ये दारिद्र्य मोजण्यासाठी निरपेक्ष दारिद्र्याचा किंवा निरपेक्ष मानकांचा विचार केला जातो. म्हणून ते काय करतात हो, निरपेक्ष दारिद्र्याचा किंवा निरपेक्ष मानकां म्हणजे त्याच्यामुळे निरपेक्ष दारिद्र्य आपल्याकडे जास्त काय केलं जातं, विचारात घेतलं जातं. सॉरी ओके. तर आता निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय याची व्याख्या तुम्हाला पाठ करून ठेवायची. किमान जीवनावश्यक गरजांची. आता किमान जीवनावश्यक गरजा कोणत्या आहेत तो, किमान जीवनावश्यक गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा. कुठल्या, अन्न वस्त्र निवारा. आरोग्य आणि शिक्षण आता त्याच्यामध्ये आलेले आहेत, पण अन्न वस्त्र निवारा आपण लक्षात घेऊ. किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य. आता कसं ते समजावून सांगतो. ही आहे आपली पॉवर्टी गॅप लाईन, दारिद्र्य रेषा. ही काय आहे आपली दारिद्र्य रेषा. आता मला सांगा, वर्ल्ड बँकेने किंवा जागतिक बँकेने जून 2025 मध्ये, आता जुलै 2025 मध्ये दारिद्र्याची जी दारिद्र्य रेषा आहे ती बदललेली आहे. ती दारिद्र्य रेषा किती ठरवलेली आहे वर्ल्ड बँकेने दारिद्र्य रेषा जी नवीन ठरवलेली आहे ती आहे सध्या $3. म्हणजे याचा अर्थ काय होतो, ती आधी $2.5 होती त्याच्या अगोदर, राईट. $2.5 होती, त्याच्या अगोदर $1.9 होती, राईट. परंतु आपल्या लक्षात कुठली ठेवायची आता, रिसेंट लक्षात ठेवायची. वर्ल्ड बँकेने सध्या $3 ही दारिद्र्यरेषा ठरवलेली आहे. याचा अर्थ काय होतो की एखादा व्यक्ती स्वतःच्या उपभोगावरती जर $3 खर्च करू शकत नसेल प्रति व्यक्ती प्रतिदिन, एखादा व्यक्ती एका दिवसाला आपल्या स्वतःच्या उपभोगावरती $3 जर खर्च करू शकत नसेल तर असा व्यक्तीला काय म्हटलं जाईल, BPL म्हटलं जाईल, बिलो पॉवर्टी लाईन, किंवा या दारिद्र्य रेषेखाली तो व्यक्ती असेल, राईट. एखादा व्यक्ती जर $3 किंवा त्यापेक्षा जास्त स्वतःच्या उपभोगावरती पर डे जर खर्च करू शकत असेल तर असा व्यक्ती हा या दारिद्र्य रेषेच्या वर असतो, म्हणजे तो असतो APL, अबोव पॉवर्टी लाईन, राईट. म्हणजे तो असतो दारिद्र्य रेषेच्या वरी. तर ही वर्ल्ड बँकेची आता दारिद्र्य रेषा ठरवलेली आहे. म्हणजे $3 पेक्षा कमी जो व्यक्ती कमवतो आणि दिवसाला स्वतःवरती खर्च करतो, $3 पेक्षा कमी असा व्यक्ती काय असतो, अत्यंतिक दारिद्र्य असतो, एक्स्ट्रीम पॉवर्टी म्हणतात त्याला. आलं लक्षात.
आता ती जी पॉवर्टी गॅप लाईन आहे तेच आपल्याला दाखवून देतं. पॉवर्टी गॅप लाईन आपल्याला काय दाखवून देते? पॉवर्टी गॅप लाईन आपल्याला हे दाखवून देते की समजा BPL लोकांचं सरासरी उत्पन्न आहे 30,000 रुपये. BPL लोकांचं सरासरी उत्पन्न आहे 30,000 रुपये आणि APL लोकांचं सरासरी उत्पन्न आहे 60,000 रुपये. किती? 60,000 रुपये आपण सरासरी उत्पन्न पकडले बरं का. तर याच्यामधला डिफरन्स किती आहे? याच्यामध्ये डिफरन्स येतो आहे 30,000चा, 30Kचा. तर आपल्याला पॉवर्टी गॅप लाईन गव्हर्नमेंटला हेच दाखवून देते की जर ह्या BPL लोकांना जर वर या दारिद्र्य रेषेच्या वर आणायचं असेल तर उत्पन्नाची तूट किती येते तिथं? तर इथं 30,000ची उत्पन्नाची तूट येते. तर ती 30,000ची उत्पन्न तूट भरून काढावी लागेल. आता भारतामध्ये नियोजन आयोग किंवा नियोजन आयोगाची व्याख्या काय होती? म्हणजे नियोजन आयोग कुठल्या निरपेक्ष मानकांचा विचार करत होतं दारिद्र्य मोजण्यासाठी? नीती आयोग नाही, नियोजन आयोगाने ठरवलेली आहे. नियोजन आयोग म्हणजे तुम्हाला म्हटलं की बाबा निरपेक्ष मानकं विचारात घेतली जातात. मग नियोजन आयोग कुठले निरपेक्ष मानकं विचारात घेत होते? तर नियोजन आयोग कॅलरी मूल्य विचारात घेत होतं. काय? कॅलरी मूल्य. कॅलरी मूल्य. कॅलरी मूल्य किती घेत होतं? ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरी मूल्य प्रति व्यक्ती प्रति दिवस, राईट. आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरी मूल्य प्रति व्यक्ती प्रति दिवस. म्हणजे याचा अर्थ काय होतो? एखादा व्यक्ती, ग्रामीण भागातला एखादा व्यक्ती जर स्वतःच्या उपभोगामधून किंवा दिवसाला जर तो 2400 कॅलरी कन्झम्पशन करत नसेल तर असा व्यक्ती हा BPL ठरवला जातो, अन्यथा तो APL असेल. आणि शहरी भागामध्ये किती? 2100 कॅलरी ठरवलेलं आहे. तर हे निरपेक्ष मानक आहे. हे काय? निरपेक्ष मानक आहे, कॅलरी मूल्य. आणि दारिद्र्याची टोपली पण विचारात घेतली जाते, ज्याच्यामध्ये अन्न फक्त हा घटक विचारात घेतला जात होता. परंतु नंतर तेंडुलकर समितीच्या शिफारसीनुसार अन्न, आरोग्य आणि शिक्षण या तिन्ही गोष्टींचा विचार केला जातो. तर भारतात दारिद्र्य मोजण्यासाठी याचा वापर केला जातो, राईट. तुम्हाला समजलं हे. आता पॉवर्टी हेड काउंट रेशिओ किंवा शिरगणती गुणोत्तर काय असतं? शिरगणती गुणोत्तरानं आपल्याला फक्त एवढंच समजतं की आपल्या देशामध्ये किती लोक गरीब आहेत, एवढंच समजतं. बघा याची व्याख्याच काय हो? याची व्याख्याच काय की हे पॉवर्टी हेड काउंट रेशिओ इक्वल टू दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या भागिला एकूण लोकसंख्या. याच्यावरून तुम्हाला काय कळेल? याच्यावरून हेच समजेल की दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या लोकसंख्येच्या टक्केवारीमध्ये तुम्हाला फक्त प्रमाण समजेल. परंतु जी दोघांमध्ये जी उत्पन्नाची असमानता आहे किंवा जी तूट आहे ती तूट तुम्हाला कळणार नाही, ती निरपेक्ष दारिद्र्यावरूनच कळते. लक्षात. चलो आगे चलते. पुढचा प्रश्न बघा, मी एकदम तुम्हाला डिटेलमध्ये घेतोय. खालील विधाने भारतातील दारिद्र्याच्या संकल्पनेशी संलग्न आहेत. खाली काय विचारलंय? वरीलपैकी कोणती विधाने SD तेंडुलकर कमिटीच्या दारिद्र्य संकल्पनेनुसार बरोबर आहेत? आता तेंडुलकर समितीची जी दारिद्र्य संकल्पना होती त्याच्यानुसार आपल्याला काय करायचंय? तर हे विधान विचारात घ्यायचे आहेत. तर आता पहिलं विधान काय आहे? दारिद्र्य रेषेची संकल्पना कॅलरीच्या स्वरूपात मांडली आहे. लक्षात घ्या, हे चुकीचं आहे. कारण लक्षात घ्या, तेंडुलकर समितीनं कधीच कॅलरी मूल्य विचारात घेतलं नाही. इव्हन तेंडुलकर समितीनं शिफारस केली होती की कॅलरी कन्झम्पशन पासून म्हणजे शिफ्ट अवे फ्रॉम कॅलरी कन्झम्पशन. तुम्ही कॅलरी कन्झम्पशन बिलकुल विचारात घेऊ नका. कॅलरी कन्झम्पशनवरून तुम्ही एखादा व्यक्ती गरीब आहे की श्रीमंत आहे तुम्ही ठरवू शकत नाहीत. कारण एखादा श्रीमंत व्यक्ती म्हणजे स्वतःचं आरोग्य मेंटेन ठेवण्यासाठी किंवा बॉडी मेंटेन ठेवण्यासाठी तो कमी कॅलरीज घेऊ शकतो, 2100पेक्षा कमी घेऊ शकतो, 2400पेक्षा कमी घेऊ शकतो. म्हणून तेंडुलकर समितीने सांगितलं होतं की शिफ्ट अवे फ्रॉम कॅलरी कन्झम्पशन. म्हणजे एक चुकीचा आहे बघा, एक मध्ये दिलाय, हा गेला. इलिमिनेशन मेथडने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू. दारिद्र्य आणि भूक ह्या दोन्ही संकल्पना एकच आहेत. तेंडुलकर असे कधीच म्हणलेले आहेत. बी पण गेला बघा, बी 2 मध्ये दिलेला आहे आणि बी 3 मध्ये पण दिलेला आहे. म्हणजे उत्तर तुम्हाला येऊन गेल्याचं उत्तर काय आहे? 4. कारण काय आहे? शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च समाविष्ट करण्यासाठी नवीन पद्धतीशास्त्र सुचवलं गेलं. हे एकदम बरोबर आहे. कसं ते सांगतो आता बघा. 2005 मध्ये आता इथं 2005 मध्ये सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली दारिद्र्य मोजण्याची नवीन पद्धत शोधून काढण्यासाठी नियोजन आयोगाने काय केलं होतं? समिती स्थापन केली होती, ज्या समितीनं 2009 मध्ये त्याचा रिपोर्ट दिला. तर यांनी काय केलं? त्रुटी काढल्या. काय म्हणजे तुम्ही ज्या 1973-74 पासून जे दारिद्र्याची संकल्पना होती किंवा दारिद्र्य मोजत होते त्याच्यामध्ये काही त्रुटी दाखवून दिल्या. जसं की दारिद्र्याची टोपली. दारिद्र्याच्या टोपलीमध्ये अन्न घटक हा एकच घटक मोजणे कालबाह्य झालेला आहे. म्हणूनच काय केलं तर तेंडुलकर समितीने काय केलं? दारिद्र्याच्या टोपलीमध्ये अन्नाबरोबरच शिक्षण आणि आरोग्य या दोन्हींचा समावेश केला आणि व्यक्तीची वैयक्तिक उपभोग खर्चाची पातळी वाढवलेली आहे. येथे लक्षात
सो आणखी काय सांगितलं त्यांनी की दारिद्र्य रेषा निश्चित करण्यासाठी खर्चाच्या पातळीत जो चलनवाढीचा निर्देशांक ठरवला जात होता तो सदोष आहे असं म्हटलं. ही एक त्रुटी दाखवली. आणि तिसरी त्रुटी अशी दाखवली की अन्न घटक यासाठी ते विचारात घेत होते, फक्त अन्न घटक, कारण त्यावेळेस शिक्षण आणि आरोग्यावरचा जो खर्च होता तो शासनाकडून अपेक्षित होता, राईट. त्याच्यामुळे ते फक्त अन्न घटक विचारात घेत होते. परंतु आता काय करावं लागेल तर अन्न घटकाबरोबर शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टी पण विचारात घ्यावे लागतील. तर त्यांनी मग रिकमेंडेशन्स किंवा शिफारसी काय केल्या, तर पहिली शिफारस केली की शिफ्ट अवे फ्रॉम कॅलरी कन्झम्पशन. कॅलरी मूल्यापासून तुम्ही काय करा, दूर राहा, कारण ते तुमचं दारिद्र्य ठरू शकत नाही. म्हणजे ते तुम्ही दारिद्र्य आहात की नाही किंवा तुम्ही BPL आहात की APL आहात हे ठरू शकत नाही. दुसरं म्हणजे युनिफॉर्म पॉवर्टी लाईन बास्केट. आता युनिफॉर्म बास्केट म्हणजे युनिफॉर्म पॉवर्टी लाईन बास्केट कशी त्यांनी बनवली, तर या पद्धतीनं त्यांनी काय केलं अन्नाबरोबर म्हणजे त्यांनी ह्या बास्केटमध्ये, पॉवर्टीच्या बास्केटमध्ये अन्नाबरोबर शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन्हीचा खर्च, वैयक्तिक उपभोग खर्चाची पातळी विचारात घेऊन ती खर्चाची पातळी वाढवलेली आहे. आणि याच्यासाठी त्यांनी काय केलं, जो आपला प्रायव्हेट एक्सपेंडिचर आहे, जो आपला खर्च आहे, त्या खर्च कशावरचा, एज्युकेशन आणि हेल्थ म्हणजेच शिक्षण आणि आरोग्याचा खर्च विचारात घेण्यासाठी त्यांनी बेस इयर कुठलं घेतलं, 1973-74 ह्या बेस इयरच्या प्राइसेस विचारात घेऊन त्यांनी काय केले, वैयक्तिक उपभोग खर्चाची पातळी वाढवलेली आहे. नंतर काय केलं, चेंज इन द प्राइस ऑफ ॲडजस्टमेंट प्रोसिजर, याच्यामध्ये चेंज केले. आणि त्यांनी काय केलं, एज्युकेशन शिक्षण आणि आरोग्यावरचा खर्च याच्यामध्ये विचारात घेतलेला आहे. सो याच्यासाठी तेंडुलकर समितीने काय केलं की त्यांनी MRP पद्धत जी होती, द कमिटी रिकमेंडेड युजिंग MRP बेस्ड एस्टिमेशन ॲज अपोज, आधी काय केलं होतं, URP पद्धतीचा उपयोग केला जात होता पॉवर्टी मोजण्यासाठी, परंतु यांनी काय केलं, MRP पद्धत विचारात घेऊन पॉवर्टी मोजलेली आहे. MRP पद्धत मॉडिफाईड मिक्स रिकॉल पद्धत जी असते ती तुम्हाला नंतर पुढे सांगणार आहे. तर याच्यानुसार तेंडुलकर समितीच्या शिफारसीनुसार नियोजन आयोगानं ज्यावेळी आपल्या दारिद्र्याची मोजणी केली त्यावेळेस त्या दारिद्र्याच्या मोजणी केल्यानंतर भारतामध्ये दारिद्र्य किती भरलं हे आपण बघूया. तर बघा, यांनी काय केलं, मंथली पर कॅपिटा म्हणजे मंथली पर कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा मासिक दरडोई उपभोग खर्चाची पातळी काय घेतली होती, विचारात घेतली होती तेंडुलकरनी. सो त्याच्यासाठी त्यांनी MRP पद्धतीचा विचार केला होता. सो याच्यानुसार तेंडुलकर समितीच्या शिफारसीवरून नियोजन आयोगाने ज्यावेळेस दारिद्र्य मोजलं त्यावेळेस दारिद्र्य किती भरलं बघा. 2004-05ला भारतामध्ये एकूण दारिद्र्य भरलं 37.2%. एकूण दारिद्र्य फक्त लक्षात ठेवा. 2009-10ला ते भरलं 29.8%. आता तेंडुलकर समितीनं काय केलं, त्याच्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागासाठी खर्चाची पातळी पण विचारात घेतली, मासिक दरडोई उपभोग खर्चाची पातळी विचारात घेतलेली आहे, इथं कॅलरी कन्झम्पशन विचारात घेतलेलं नाहीये. तर आता तेंडुलकर समितीने ग्रामीण भागामध्ये 2011-12मध्ये ग्रामीण भागामध्ये पर व्यक्ती म्हणजे प्रति व्यक्ती मासिक दरडोई उपभोग खर्चाची पातळी विचारात घेतली. ती किती, तर 816 रुपये. म्हणजे याचा अर्थ काय की एखादा ग्रामीण भागातला व्यक्ती स्वतःच्या उपभोगावरती महिन्याला 816 रुपये जर खर्च करू शकत नसेल तर तो काय होईल, तो होईल BPL व्यक्ती होईल, म्हणजे दारिद्र्य रेषेखालचा व्यक्ती म्हणला जाईल. आणि जर एखादा ग्रामीण भागातला व्यक्ती 816 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त महिन्याला स्वतःच्या उपयोगावरती खर्च करत असेल तर अशा व्यक्तीला APL म्हटलं जाईल, राईट. आणि तीच खर्चाची पातळी शहरी भागामध्ये किती ठरवली, तीच ठरवली 1000 रुपये. किती, 1000 रुपये. तर आता याला काय करायचं, तुम्ही याला 30नी भागायचं म्हणजे तुम्हाला पर डे खर्च किती करू शकतो ते तुम्हाला समजून जाईल. तर याच्यानुसार 2011-12ला ग्रामीण भागामध्ये जे दारिद्र्य मोजलं गेलं ते दारिद्र्य किती भरलेलं आहे, ते दारिद्र्य भरलेलं आहे 25.7%. आणि शहरी भागामध्ये ते दारिद्र्य भरलेलं आहे 13.7%. तर एकूण भारतामध्ये ते दारिद्र्य किती भरलेलं आहे, 21.9%. किती, 21.9%. आलं लक्षात. सो तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एकूण जवळपास 27 कोटी लोक, 270 मिलियन किंवा 27 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेखाली जगत होते. कधी, 2011-12ला. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला आता पुढे जाऊ, पुढचा प्रश्न घेऊ. खालील विधाने नियोजन आयोगाने दिलेल्या भारतीय दारिद्र्याच्या अंदाजासंबंधी आहेत. अंदाजासंबंधी दिलेत त्यांनी. काय म्हणताय तिथं, आता बघा असे प्रश्न जे असतात ना, असे प्रश्न कसे सोडवायचे तुम्हाला
तुम्हाला बघा असे प्रश्न कुणाला जास्त येत नसतात, परंतु अशा प्रश्नाचं उत्तर देताना काय करायचं, आता तुम्हाला क्वेश्चनला जज करायचं आहे. तुम्हाला जर जजमेंट जमलं प्रश्नाचं तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येऊन जातं. काय तुम्हाला विचारलंय, खालील विधाने नियोजन आयोगाने दिलेल्या भारतीय दारिद्र्याच्या अंदाजासंबंधी आहेत. आता फक्त अंदाज आपल्याला बांधायचे, तर त्यांनी दिलेले अंदाज बरोबर आहेत की नाही, तर आपण पण त्याला काय करायचं, क्वेश्चनला व्यवस्थित म्हणजे राईटली जज करायचं. तुम्हाला क्वेश्चन सुटून जातो. भारतातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये दारिद्र्याचे सहकेंद्रण झालेलं दिसते. बरोबर आहे ना, बिहार UPमध्ये दारिद्र्याच्या सहकेंद्रण झालेलं दिसतंय. तुम्ही दिल्लीमध्ये गेले किंवा तुम्ही केरळामध्ये गेले तर तिथं दारिद्र्य फार कमी आहे, राईट. परंतु तुम्ही तेच UP बिहारमध्ये गेलं तर तिथं दारिद्र्य थोडं जास्त आहे. म्हणजे भारताच्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये दारिद्र्याचं सहकेंद्रण झालेलं आहे. बरोबर आहे, हा अंदाज बरोबर आहे. तुम्हाला क्वेश्चनला जज करायचं आहे. शहरी दारिद्र्यातील घट ही ग्रामीण दारिद्र्याच्या घटीपेक्षा अधिक आहे. शहरी दारिद्र्यातली जी घट आहे ही ग्रामीण दारिद्र्याच्या घटीपेक्षा अधिक आहे. बघा हे विधान तर बरोबरच असणार आहे, कारण शहरी भागामध्ये काय होतं, रोजगाराच्या संधी जास्त उपलब्ध होतात. सो त्याच्यामुळे शहरी दारिद्र्यातील घट ही ग्रामीण दारिद्र्याच्या घटीपेक्षा कधी पण अधिकच असणार आहे. ग्रामीण भागामध्ये काय सिजनल आपल्याला तिथं काय मिळते, रोजगार मिळतो. मग तिथं सतत म्हणजे तिथं तेवढं पण म्हणजे जेवढी शहरी भागामध्ये दारिद्र्यामध्ये घट येते तेवढी ग्रामीण भागामध्ये घट झालेली दिसत नाही. हे आपण काय करू शकतो, लॉजिक लावून, हा म्हणजे लॉजिक लावून इथं लॉजिक आपण वापरू शकतो. नंतर दारिद्र्याचा दर हा हिमाचल प्रदेश, हरियाणा, बिहारमध्ये वाढला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं बिहारमध्ये जास्तच आहे, राईट. आता समजा तरी पण हे तुम्हाला स्टेटमेंट माहीत नाही, चला ठीक आहे. ए आणि बी तर तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. ए आणि बी बघा, ए आणि बी इथं AC दिलंय, हा गेला. इथं BC दिलाय, हा गेला. इथं CD दिलाय, हा गेला. कारण ए पण बरोबर आहे, उत्तर तुमचं वरील सर्व आलं. आणि दुसरी गोष्ट आणखी एक लक्षात ठेवा, इथं काय केलं MPSCनं, जो पर्याय आहे त्या पर्यायांचा क्रम तोडलाय. जर तुम्हाला प्रश्न येतच नसेल तर काय करायचं, बघा हे बघायचं काय इथं पर्यायांचा आता कसा असतो, क्रम कसा असतो, वरीलपैकी AB बरोबर किंवा AC बरोबर, वरीलपैकी BC बरोबर, CD बरोबर आणि मग शेवटी वरीलपैकी सर्व टाकलेलं असतं. यांनी काय केलं, पर्यायाचा क्रम तोडलाय, वरीलपैकी सर्व 2 नंबरमध्येच दिलंय. समजा हा तुम्हाला प्रश्न येतच नाही तर रिस्क घेऊन टाकायची, वरीलपैकी सर्व मारून टाकायचं, तुम्हाला उत्तर मिळून जातं. किंवा असे जे प्रश्न असतात ना, थोडे जजमेंटल प्रश्न असतात, तर सहसा याच्यामध्ये जर वरीलपैकी सर्व ऑप्शन दिला असेल ना तर तो मारून टाकायचा, रिस्क घ्यायची, काय हरकत नाही. एका प्रश्नामध्ये रिस्क घेण्यासाठी काहीही प्रॉब्लेम नाही, घेऊन टाकायची. कारण आजकाल काय 0.25 आता मायनस केलेलं आहे, आधीसारखं नाही आहे. सो त्याच्यामुळे रिस्क घ्या आणि असे प्रश्न वरीलपैकी सर्व उत्तर मारून टाकायचं जर येत नसेल तर. इकॉनॉमिक्समध्ये बरं का, सगळ्या ह्याच्यामध्ये नाही, बाकीच्या विषयांमध्ये पण नाही. सो बघा हां चला आता पुढचा प्रश्न सोडू आपण. लकडावाला नंतर बघू, पुढे बघायचंच आपल्याला लकडावाला. ओके, तर आता बघा 2011च्या मानवी विकास अहवालाने 109 देशांचा 2014ला प्रश्न विचारलाय, 109 देशांचा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचा अंदाज सादर केला. त्या अहवालानुसार या देशांतील किती प्रमाणात लोकसंख्या बहुआयामी दारिद्र्य अनुभवित आहे. तुम्ही जर बघितलं ना सध्या जर बघितलं तर साधारणतः बघा 1.3 बिलियन लोक काय आहेत, पुअर आहेत. 1.3 बिलियन, त्यापैकी ग्रामीण भागामध्ये 1.1 बिलियन लोक म्हणजे जवळजवळ 110 कोटी लोक आणि तसे 130 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतायत. त्याच्यानुसार जर बघितलं आणि जर आपण ही बघितली लोकसंख्या, टोटल वर्ल्डची लोकसंख्या बघितली तर साधारणतः 2011च्या दरम्यान साधारणतः एक 700 कोटींच्या दरम्यान होती, 700-800 कोटींच्या दरम्यान होती. त्याच्यावर पण तुम्ही उत्तर मारू शकला असतात, पण आत्ता ह्या प्रश्न सोडवायची काही आवश्यकता नाही, त्याचं उत्तर 1/3 होतं. परंतु हा प्रश्न आत्ता सोडवायची आवश्यकता नव्हती. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न घेऊया. तर हा पण प्रश्न जो आहे याच्यामध्ये हा प्रश्न बघा कसा सोडवायचा. आता जनगणना 2011 नुसार शहरी लोकसंख्या आणि दारिद्र्य रेषेखाली असणारी लोकसंख्या यांचा सहगुणांक हा किती आहे, -0.39 इतका आहे. ही बाब काय दर्शवते. आता तुम्हाला हा प्रश्न काय आहे, थोडा म्हणजे हा जो प्रश्न आहे तुम्हाला ह्या प्रश्नावरून उत्तर द्यायचं आहे तुम्हाला, राईट. तर ज्या पद्धतीचे शहरीकरण झाले आहे त्याचा गरिबी घटवण्यासाठी
फारसा काही परिणाम झालेला नाही. मला सांगा सहगुणांक किती आहे? -0.39 आहे. मग याचा अर्थ काय होईल? शहरीकरण झालेलं आहे भरपूर, परंतु दारिद्र्य किंवा गरिबी घटवण्यासाठी तेवढा त्याचा फारसा परिणाम झालेला नाही आहे, कारण आपला सहगुणांकच मायनसमध्ये -0.39 मध्ये गेलेला आहे. तर असे प्रश्न अशा पद्धतीने सोडवायचे. आता हे बाब शहरीकरणाचा गरिबी घटवण्याशी फार खोलवर परिणाम झाला आहे, हे तर काही त्याला काय अर्थच नाही. शहरीकरणामुळे गरिबीत वाढ झालेली आहे. शहरीकरणामुळे गरिबीत वाढ झालेली का हो? नाही. शहरीकरणामुळे जास्त गरिबीत वाढ झालेली नाहीये. आता म्हणजे जसं जसं शहरीकरण होईल तसं तसं शहरीकरण कधी झालेलं आहे? लोक तिथं रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी किंवा उपलब्ध करून घेण्यासाठी गेलेले आहेत, राईट. सो तिथं रोजगाराच्या संधी जास्त आहेत. जसं शहरीकरण वाढलं तसं गरिबीत वाढ झालेली का? नाही झालेली आहे. सो याचं उत्तर तुम्हाला एक सांगता येईल. चला बघा, तुम्हाला आता थोडक्यात सांगतो की 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या किती होती? 121 कोटी होती, राईट. सो आता याच्यामध्ये एकूण 121 कोटी लोकसंख्येपैकी 51.5% लोकसंख्या ही पुरुषांची होती, तर 48.5% लोकसंख्या ही स्त्रियांची होती. तर आता याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या किती होती? बघा, 2011 साली एकूण लोकसंख्येच्या 68.86% लोकसंख्या ही ग्रामीण लोकसंख्या आहे आणि एकूण लोकसंख्येच्या 31.2% म्हणू आपण याला, 31.14 किंवा 31.2% लोकसंख्या ही कुठं वसलेली आहे? शहरी भागामध्ये. ती 2001च्या तुलनेमध्ये काय झालेली आहे? वाढलेली आहे, राईट. आणि ग्रामीण भागातली जी लोकसंख्या आहे ती 2001 साली एकूण लोकसंख्येच्या 72.19% होती. ती आता 2011 मध्ये किती झालेली आहे? 68.86%. याचा अर्थ काय? 2001च्या तुलनेत 2011 मध्ये ग्रामीण भागातली लोकसंख्येचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे, तर शहरी भागातील लोकसंख्येचं प्रमाण हे वाढलेलं आहे. आता हे इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, राईट. हे तर मी तुम्हाला सांगितलं सुरेश तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये एकूण दारिद्र्य किती आहे? 21.9%. आता हा जास्त काय संबंधित नव्हतं, परंतु जस्ट मी तुम्हाला एक एक्सप्लेनेशन देण्यासाठी ते घेतलेलं होतं, जेणेकरून त्याच्यावर जर उद्या प्रश्न आला याच्यावरती तर तो तुमचा सुटावा. हे 2 प्रश्न फक्त तुम्हाला दाखवलेत की MPSC असे पण प्रश्न टाकते त्यावेळेस आपल्याला काय करायचे? क्वेश्चनला जज करायचे किंवा क्वेश्चनवर आधारित तुम्हाला इथं उत्तर द्यायचं होतं. त्यांनी दिलेलं आहे की बाबा असं आहे, तर मग त्याच्यावरून तुम्हाला ही बाब काय दर्शवते? सो तिथं काय करायचं आहे? तुम्हाला थोडं क्वेश्चनचं फक्त तुम्हाला जजमेंट तिथं जमलं पाहिजे. चला पुढे जाऊ. कुटुंब बहुआयामी दारिद्र्य होण्याची शक्यता अशा वेळी जास्त असते जेव्हा त्याचा वंचितता निर्देशांक हा आता इथे शक्यता विचारली आहे. कुटुंब बहुआयामी दारिद्र्य होण्याची शक्यता अशा वेळी जास्त असते ज्यावेळी किंवा जेव्हा त्याचा वंचितता निर्देशांक हा 20% पेक्षा जास्त पण 33.3% पेक्षा किंवा 33.33% पेक्षा कमी असतो. बघा, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की वंचितता निर्देशांकामध्ये तुम्हाला कुटुंबाचे वंचितता निर्देशांक सांगितले होते की कुठल्या वंचितता जर एखाद्या कुटुंबाचा वंचितता निर्देशांक हा 20% ते 33.33% असेल तर असं कुटुंब असुरक्षित गटामध्ये मोडतं. कुठं मोडतं? असुरक्षित गटामध्ये. आणि म्हणजे अशाच कुटुंबाची शक्यता जास्त असते जे नंतर पुढं बहुआयामी किंवा अनेकांगी गरीब होऊ शकतं. सो इथं काय विचारलंय? तेच विचारलंय, कुटुंब बहुआयामी दारिद्र्य होण्याची शक्यता विचारली आहे. सो त्याच्यामुळे उत्तर तुम्हाला हे नाही द्यायचंय, तुम्हाला उत्तर हे द्यायचंय. 20% जास्त पण 33.33% पेक्षा कमी असतं, वंचितता निर्देशांक कमी असतो, त्यावेळेस ते कुटुंब बहुआयामी दारिद्र्य होण्याची शक्यता जास्त असते. सो याचं उत्तर काय येईल? फक्त म्हणजे उत्तर याचं 3 नंबर येईल, राईट. येते लक्षात. सो बघा, आता की परत एकदा सांगतो की एखाद्या कुटुंबाचा वंचितता निर्देशांक हा 20 ते 33.33% असेल तर असं कुटुंब असुरक्षित गटामध्ये मोडतं, राईट. आणि अशाच कुटुंबाची बहुआयामी दारिद्र्य होण्याची शक्यता जास्त असते. सो ज्या कुटुंबाचा वंचितता निर्देशांक हा 33.33% ते 50% पर्यंत असतं असं कुटुंब हे बहुआयामी किंवा अनेकांगी गरीब असतं. ज्या कुटुंबाचा वंचितता निर्देशांक हा 50% किंवा त्यापेक्षा जास्त असतो असं कुटुंब हे तीव्र बहुआयामी गरीब असतं. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढचा,
सन 2009 मध्ये दारिद्र्याचे मोजमाप करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञ समितीचा अहवाल डॅश यांनी सादर केला. बघा, जी कमिटी 2005 मध्ये नेमली होती ते कोण होते हो, तर प्रोफेसर SD तेंडुलकर. तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की 2005 मध्ये त्यांनी 2005 मध्ये ती समिती नेमली होती आणि त्यांनी 2009 मध्ये काय केलेलं आहे, आपला अहवाल दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, दारिद्र्य मोजण्यामध्ये काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी त्याच्यामध्ये त्यांनी दाखवून दिल्या होत्या की 1973-74 पासून जे तुम्ही दारिद्र्य मोजत होते त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या. कारण तेंडुलकर समितीने काय सांगितलं होतं की शिफ्ट अवे फ्रॉम कॅलरी कन्झम्पशन, की तुम्ही कॅलरी कन्झम्पशन दारिद्र्य मोजण्यासाठी विचारात घेऊच नका. हे जे निरपेक्ष मानक आहे दारिद्र्य मोजण्याचं ते विचारात घेऊ नका. यांनी काय त्रुटी दाखवल्या होत्या, यांनी पहिली त्रुटी दाखवली होती ती म्हणजे दारिद्र्य टोपली जी होती त्याच्यामध्ये फक्त अन्न घटक हा मोजण्याचा कालबाह्य झालेला आहे. सो त्याच्यामुळे त्यांनी शिफारस केली की तुम्ही युनिफॉर्म पॉवर्टी लाईन बास्केट, त्यांनी याची शिफारस केली होती. PLB ज्याला म्हणतो युनिफॉर्म पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये त्यांनी काय केलं, मग अन्नाबरोबर शिक्षण आणि आरोग्य या दारिद्र्याच्या टोपलीमध्ये अन्नाबरोबर शिक्षण आणि आरोग्य या दोन्हींच्या वैयक्तिक उपभोग खर्चाची पातळी विचारात घेतली व्यक्तींच्या, आणि त्याच्यानुसार काय केली, खर्चाची पातळी वाढवलेली आहे. अगोदर अलग समिती जी होती त्या अलग समितीने फक्त अन्न घटकच घेतला होता, विचारात घेतला होता. त्याच्यामुळे ती त्रुटी दाखवून दिली की फक्त अन्न घटक मोजणे हा एक कालबाह्य झालंय. याच्यावरून तुम्ही एखादा व्यक्ती दारिद्र्य आहे की नाही हे नाही ठरू शकत. म्हणजे तो दिवसाचं 2 टायमिंगचं जेवण अन्न मिळवतो, एखादा व्यक्ती जर दिवसाला 2 टायमिंगचं जेवण मिळू शकत नसेल तर असा व्यक्ती आधी BPL ठरवला जायचा, अन्यथा तो APL असायचा. आणि त्याच्यासाठी कॅलरी मूल्य पण विचारात घेतलं जायचं. ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी मूल्य पर व्यक्ती, म्हणजे प्रति व्यक्ती प्रति दिवस कॅलरी मूल्य विचारात घेतलं जातं. ग्रामीण भागातल्या व्यक्तींसाठी 2400 आणि शहरी भागातल्या व्यक्तींसाठी 2100 कॅलरी मूल्य विचारात घेतलं जायचं. आलं लक्षात. परंतु यांनी काय केलं, यांनी हे पण सांगितलं की बाबा शिफ्ट अवे फ्रॉम कॅलरी कन्झम्पशन, जे कॅलरी मूल्य आहे ते विचारात घेऊ नका. तेंडुलकर समितीनं कॅलरी मूल्य कधीच विचारात घेतलेलं नाहीये, हे लक्षात ठेवा. नंतर जो दारिद्र्य निश्चित करण्यासाठी खर्चाच्या पातळीत जो चलनवाढीचा निर्देशांक आहे तो जो मिळवला जायचा तो पण सदोष आहे असं सांगितलं. आणि त्यांनी तिसरी त्रुटी अशी दाखवून दिली की बाबा अन्न घटक तुम्ही काय विचारात घेत होते, कारण त्याचं असं होतं की जो आरोग्य आणि शिक्षणावरचा खर्च जो आहे तो शासनाकडून अपेक्षित होता असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु नंतर यांनी काय केलं, तेंडुलकर समितीनं एक युनिफॉर्म बास्केट लाईन तयार केली, युनिफॉर्म पॉवर्टी लाईन बास्केट तयार केली, ज्या बास्केटमध्ये त्यांनी काय केलं, अन्नाबरोबरच शिक्षण आणि आरोग्य यांचा पण खर्च त्याच्यामध्ये विचारात घेतला आणि वैयक्तिक उपभोग खर्चाची पातळी तिथं वाढवलेली आहे. आणि शिक्षण आणि आरोग्यावरचा खर्च विचारात घेताना त्यांनी कुठल्या बेसयरच्या प्राइसेस विचारात घेतलेल्या आहेत, 1973-74च्या, राईट. सो त्याच्यावरून 2011-12 मध्ये भारतामध्ये एकूण दारिद्र्य किती आढळलेलं आहे, 21.9%. परंतु त्यांनी खर्चाची पातळी किती विचारात घेतली हे पण महत्त्वाचं आहे. खर्चाची पातळी किती विचारात घेतली, ग्रामीण भागासाठी प्रति व्यक्ती प्रतिमाह खर्चाची पातळी किती विचारात घेतलेली, 816 रुपये. कारण त्यांनी मासिक दरडोई उपभोग खर्चाची पातळी इथं विचारात घेतलेली आहे. म्हणजे ग्रामीण भागामधला एखादा व्यक्ती जर महिन्याला स्वतःच्या उपभोगावरती 816 रुपये खर्च करू शकत नसेल तर असा व्यक्ती काय मानला जातो, BPL मानला जातो, अन्यथा तो काय असतो, APL असतो. लक्षात. आणि तीच शहरी भागामध्ये किती खर्चाची पातळी विचारात घेतलेली आहे, 1000 रुपये, राईट. म्हणजे प्रति व्यक्ती प्रतिमाह खर्चाची पातळी 1000 रुपये विचारात घेतलेली आहे. याच्यानुसार 2011-12 मध्ये ग्रामीण भागामध्ये एकूण दारिद्र्य किती आढळलं, 25.7%, तर शहरी भागामध्ये 13.7% आढळलेलं आहे. आणि एकूण भारतामध्ये दारिद्र्य किती आढळलेलं आहे, तर ते आढळलेलं आहे 21.9%. म्हणजे लक्षात ठेवा, जवळपास 27 कोटी लोक काय होते हो, दारिद्र्य रेषेखालचं जीवन जगत होते 2011-12 साली. हे कुणी मोजलं दारिद्र्य, तर हे मोजलं प्लॅनिंग कमिशनने. त्यावेळेसचं नियोजन आयोगाने काय होतं, तेंडुलकर समितीच्या शिफारसीवरून ते दारिद्र्य मोजलेलं होतं. चलो आगे चलते. पुढीलपैकी कोणता घटक दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही असं विचारलंय.
पुढीलपैकी कोणता घटक हा दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही? म्हणजे आता यातला कुठला असा घटक आहे ज्याच्यामुळं दारिद्र्य निर्मूलन होतं किंवा व्यक्तीचे दारिद्र्य चाललं जातं किंवा व्यक्ती दारिद्र्य रेषेवर येतो? तर आता कसं बघा, हा क्वेश्चन काय विचारलाय, थोडा कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे हा. पुढीलपैकी कोणता, म्हणजे पूर्णच कॉन्सेप्च्युअल आहे ॲक्च्युली, पुढीलपैकी कोणता घटक दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही असं विचारलंय. आता याच्यामध्ये शासकीय खर्चात वाढ हा तुम्ही पर्याय विचारात घ्या. शासकीय खर्चात वाढ कधी होते? ज्या वेळेस शासनाकडे बघा, शासकीय खर्चात वाढ, शासन कशावरती खर्च करतं? वेगवेगळ्या योजनांवरती खर्च करतं, जसं की MG नरेगा असेल किंवा आता जी योजना सुरू झाली लाडकी बहीण योजना, त्याच्यावर खर्च करतंय. सो याच्यानुसार काय होते, लाडक्या बहिणींना पैसा मिळतोय किंवा वेगवेगळ्या ज्या दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना आहेत त्या योजनावरती शासन खर्च करतं. कशासाठी? दारिद्र्य निर्मूलन व्हावं म्हणून खर्च करतं. त्याच्यानुसार काय होतं, त्या योजनांनुसार लोकांना रोजगार मिळतो. लोकांना रोजगार मिळाल्यामुळे लोकांच्या हातात पैसा येतो आणि त्यांचं दारिद्र्य निर्मूलन होतं. सो शासकीय खर्चात वाढ केल्यामुळे दारिद्र्य निर्मिती होते का? हो, बिलकुलच होत नाही. म्हणजे ब गेला. राईट, ब याचं उत्तर बघा. ब दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत कोणता नाहीये? तर ब हा कारणीभूत नाहीये. तर आता ब हा कारणीभूत नाही, तर 2 मध्ये ब दिलेला नाही, हा गेला. बघा 1 मध्ये पण ब दिलेला नाही, हा पण गेला. आता तिसरा पर्याय विचारात घ्या, म्हणजे तिसरं स्टेटमेंट विचारात घ्या किंवा तिसरं कारण विचारात घ्या. तुटीचा अर्थभरणा. गव्हर्नमेंट तुटीचा अर्थभरणा कधी करतं? आता डेफिसिट फिनान्सिंग म्हणजे काय असतं आधी हे समजावून घ्या, किंवा तुटीचा अर्थभरणा म्हणजे नेमकं काय. बघा, तुटीचा अर्थभरणा म्हणजे नेमकं काय असतं की ज्यावेळी सरकारचा खर्च हा सरकारच्या जमेपेक्षा जास्त असतो. त्यावेळेस काय येते? तूट येते. समजा गव्हर्नमेंटचा किंवा समजा भारत सरकारचा या आर्थिक वर्षातला खर्च समजा अंदाजित खर्च आहे समजा 1 लाख कोटी. किती? 1 लाख कोटी एवढा खर्च आहे. आणि सरकारकडे किंवा असं आपण पाठीमागटला विचारात घेऊ की बाबा पाठीमागटल्या वर्षी सरकारने 1 लाख कोटी रुपयांचा खर्च केला आणि त्यांची जमा होती. किंवा आपण नेक्स्ट इयरचाच विचारात घेऊ म्हणजे तुम्हाला लवकर समजून जाईल. समजा या आर्थिक वर्षामध्ये शासनाचा खर्च आहे 1 लाख कोटी आणि समजा शासनाची अंदाजित जमा आहे 80,000 कोटी. किती? 80,000 कोटींची. मग याच्यामध्ये तूट कितींची निर्माण होते? याच्यामध्ये 20,000 कोटींची तूट निर्माण होते. तर शासन काय करतं, ही जी तूट आहे ती तूट भरून काढण्यासाठी डेफिसिट फिनान्सिंग करतं किंवा तुटीचा अर्थभरणा करतं. त्याच्यासाठी शासन काय करतं, तर कर्ज उभारतं. मग ते कर्ज अंतर्गत बाजारामधून किंवा अंतर्गत मार्केटमधून किंवा दुसऱ्या देशांकडून ते कर्ज घेत असतं. राईट, अंतर्गत किंवा बहिर्गत बाजारामधून कर्जाची उभारणी करत असतं किंवा सरकार शासकीय प्रतिभूती किंवा रोखे विकून काय करत असतं, पैसा उभा करत असतं. आणि शेवटचा पर्याय म्हणून शासन काय करत असतं तूट भरून काढण्यासाठी, तर नव्या नोटा वगैरे छापत असतं. यालाच काय म्हणतात, तुटीचा अर्थभरणा करणे. तुटीचा अर्थभरणा का करत असतं शासन? कारण तुम्हाला माहिती आहे की आपण कसं आहे, तो विकसनशील देश आहे सध्या भारत. तर विकसनशील देशांसाठी महत्त्वाचं काय असतं की उच्च आर्थिक वाढ ही प्राधान्याची बाब असते आपल्यासाठी. म्हणून आपण उच्च आर्थिक वाढ करण्यासाठी आणि दुसरं म्हणजे तूट भरून काढण्यासाठी ज्यावेळेस आपली जमा ही खर्चापेक्षा कमी असेल किंवा खर्च हा जमेपेक्षा जास्त असतो त्यावेळेस गव्हर्नमेंट काय करत असतं, तुटीचा अर्थभरणा करत असतं. आणि तुटीचा अर्थभरणा करून काय करत असतं शासन, वेगवेगळ्या योजनांवरती खर्च करत असतं. मग अनुदान देणं, सबसिडी देणं, वेगवेगळ्या योजनांवरती खर्च करणं, याच्यामुळे काय होतं, लोकांना रोजगार मिळतो. राईट, लोकांच्या हातात पैसा येतो आणि लोकांच्या हातात पैसा आला की लोकांचं दारिद्र्य मुक्त, म्हणजे लोक दारिद्र्य मुक्त होतात. सो तुटीचा अर्थभरणा हे सुद्धा दारिद्र्य निर्मितीचं कारण नाहीये, ते दारिद्र्य निर्मूलन करतं. सो त्याच्यामुळं क पण त्याच्यामध्ये येणार नाही. बघा इथं क दिलेलं नाही म्हणजे हा गेला, उत्तर तुमचं 4 आलं. ब आणि क हे जे 2 आहेत, शासकीय खर्चात वाढ आणि तुटीचा अर्थभरणा केल्यामुळे दारिद्र्य निर्मिती होते का नाही, दारिद्र्य निर्मूलन होतं. आलं लक्षात. अल्पबचत आणि भांडवल आणि भाववाढ याच्यामुळं दारिद्र्य निर्मिती होते. भाववाढीमुळे काय होतं, पैशाची किंमत कमी होते. सो गरिबांचं जे इन्कम असतं ते ऑलरेडी कमी असतं.
बरोबर का? सो त्याच्यामुळे त्यांच्यावर फरक पडतो भाववाढीचा, कारण त्यांच्या उत्पन्नातला जास्त भाग आता काय करतो, स्वतःच्या उपभोगावरती जो खर्च होतो त्यासाठी चाललेला असतो. आलं लक्षात? तर बघा, दारिद्र्य निर्मूलनासाठी कोणकोणते उपाय योजले जातात. आत्ता जसं सांगितलं की तुटीचा अर्थभरणा करणे, शासकीय योजनांवरती खर्च करणे, वेगवेगळ्या रोजगाराचे कार्यक्रम राबवणे, त्याच्यावर खर्च करणे जेणेकरून लोकांना रोजगार मिळतो. बँकांकडून जे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग आहे किंवा आपण त्याला काय म्हणतो अग्रक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठा वाढवणे. अग्रक्रम क्षेत्रामध्ये कोण कोण येतं बघा, त्याच्यामध्ये कृषी येतं, नंतर MSME येतं, म्हणजे लघु उद्योग येतात, मध्यम उद्योग येतात, आणखी काय काय आहेत त्याच्यामध्ये, शिक्षण कर्ज येतं, निर्यात कर्ज येतं, पायाभूत सुविधांवरचा खर्च येतो, पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा जी आहे त्याच्यावरती येणारा खर्च येतो. हे सगळं कशामध्ये येतं? अग्रक्रम क्षेत्रामध्ये. दुर्बल घटक येतात. सो यांना जर बँकांनी कर्ज दिले तर हे काय करू शकतात, उद्योगधंदा वगैरे सुरू करू शकतात. सो त्याच्यामुळे त्यांची दारिद्र्य काय होऊ शकतं, निर्मूलन होऊ शकतं. चलनविषयक धोरण आपल्याला जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चलनविषयक धोरणाची अंमलबजावणी करत असतं, राईट. तर चलनविषयक धोरणाने सुद्धा दारिद्र्य निर्मूलन करता येते. कसं? तर चलनविषयक धोरणामधले जे धोरणात्मक दर असतात, जे धोरणाचे दर असतात, CRR, SLR, बँक रेट, रेपो रेट, राईट, हे काय करायचे, कमी करायचे. कमी केल्यामुळे काय होतं की बँका ज्या कर्ज देतात ते कर्ज स्वस्त होतात, आणि कर्ज स्वस्त झाले तर तुमच्या माझ्यासारखे लोक काय करतात, उद्योगधंद्यासाठी कर्ज वगैरे घेतात, राईट. त्याच्यामुळे काय होतं, उद्योगधंदा स्थापन झाला की आपले दारिद्र्य निर्मूलन होऊ शकतं, राईट. सो तिसरं म्हणजे आणि तांत्रिक शिक्षणाला प्रोत्साहन द्यायचं. कौशल्य आधारित जर शिक्षण दिलं तर तुमचं दारिद्र्य निर्मूलन होऊ शकतं. चला पुढचा प्रश्न बघू आपण. बघा, मी तुम्हाला 2013 एक विचारलेला प्रश्न होता, त्याच्यावर तुम्हाला जे एक्सप्लेनेशन दिलं होतं त्याच्यावर आधारित हा प्रश्नाचं तुम्ही उत्तर देऊ शकता. काय? किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव याचा संबंध दारिद्र्याच्या कोणत्या प्रकाराशी येतो? कुठल्या प्रकाराची व्याख्या आहे ही? तर हे आहे निरपेक्ष दारिद्र्य. निरपेक्ष दारिद्र्याची व्याख्या आहे. बघा, मी तुम्हाला मगाशीच समजावून सांगितलं होतं की किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी, किमान जीवनावश्यक गरजा म्हणजे कुठल्या? अन्न, वस्त्र, निवारा, आणि आता त्याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य पण येतं. म्हणजे किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी किमान उत्पन्नाचा अभाव म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य असतं. आणि आता तुम्हाला मगाशीच सांगितलं की वर्ल्ड बँकेने, जागतिक बँकेने दारिद्र्य रेषा किती ठरवलेली आहे? आता 2025 दारिद्र्य रेषा ठरवलेली आहे $3. किती ठरवलेली आहे? $3. म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या उपभोगावरती, म्हणजे प्रति व्यक्ती प्रतिदिन स्वतःच्या उपभोगावरती $3 किंवा त्यापेक्षा जास्त जर खर्च करू शकत नसेल तर असा व्यक्ती काय मानला जातो? BPL मानला जातो, दारिद्र्य रेषेखालचा व्यक्ती मानला जातो. आणि वर्ल्ड बँकेनुसार एखादा जर व्यक्ती $3 किंवा त्यापेक्षा जास्त आपल्या स्वतःच्या उपभोगावरती प्रत्येक दिवसाला जर खर्च करत असेल, म्हणजे $3 किंवा त्यापेक्षा जास्त स्वतः कमवून प्रति दिवस प्रति व्यक्ती जर तो एखादा व्यक्ती दिवसाला तो खर्च करत असेल त्यापेक्षा जास्त रुपये, तर तो काय असतो? APL असतो. तो या दारिद्र्य रेषेच्या वर असतो, ह्या पॉवर्टी गॅप लाईनच्या काय असतो? वर असतो. आता $3 म्हणजे भारतीय रुपयांमध्ये साधारणतः किती होतात? समजा आता काहीतरी 88 रुपये, $1 बरोबर. $1 बरोबर, एका डॉलरची किंमत सध्या किती चालू आहे? 88 ते 90 रुपये सुरू आहे. म्हणजे साधारणतः किती होईल? 270. म्हणजे साधारणतः $3 म्हणल्यानंतर किती होईल? साधारणतः 270 रुपये. म्हणजे आपल्या भारतीय रुपयांमध्ये आपल्याला कसं म्हणता येईल की जर एखादा व्यक्ती स्वतःच्या उपभोगावरती 270 रुपये प्रति दिवस किंवा त्यापेक्षा जास्त खर्च करू शकत नसेल, 270 रुपयापेक्षा कमी खर्च करत असेल, तर असा व्यक्ती BPL आहे, राईट. सो ही पॉवर्टी गॅप लाईन काय दाखवून देते? पॉवर्टी गॅप लाईन ही उत्पन्नाची तूट किती आहे APL आणि BPL मध्ये, ती उत्पन्नाची तूट भरून काढण्यासाठी गव्हर्नमेंटला किती खर्च करावं लागेल हे पण दाखवते. आलं लक्षात? मग अशी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. समजा BPL लोकांचं ॲव्हरेज इन्कम आहे 20,000 रुपये आणि APL लोकांचं ॲव्हरेज इन्कम आहे 50,000 रुपये. तर यांच्यामध्ये कितीची उत्पन्नाची तूट तुम्हाला दिसते? ह्याच्यामध्ये उत्पन्नाची तूट साधारणतः 30K दिसते, राईट. तर ही उत्पन्नाची तूट भरून काढण्यासाठी गव्हर्नमेंटला ही पॉवर्टी गॅप लाईन काय दाखवते? उत्पन्नाची तूट दाखवते. आलं लक्षात? आणि भारतामध्ये दारिद्र्य मोजण्यासाठी निरपेक्ष मानकांचाच विचार केला जातो. आता निरपेक्ष मानक कुठलं विचारात घेतलं जातं भारतामध्ये? तर कॅलरी मूल्य विचारात घेतलं जातं. कुठलं? कॅलरी मूल्य.
कॅलरी मूल्य विचारात घेतलं जातं. किती विचारात घेतलं जातं? ग्रामीण भागामध्ये प्रति दिवस प्रति व्यक्ती प्रति दिवस किती कॅलरी मूल्य विचारात घेतलं जातं ग्रामीण भागामध्ये? तर ते घेतलं जातं 2400 कॅलरी मूल्य विचारात घेतलं जातं. आणि शहरी भागामध्ये ते कॅलरी मूल्य किती विचारात घेतलं जातं? 2100 प्रति व्यक्ती प्रतिदिन. म्हणजे एखादा व्यक्ती स्वतः एखादा व्यक्ती त्याच्यासाठी खर्चाची पातळी पण दिलेली आहे बरं का. प्रति व्यक्ती प्रतिमाह खर्चाची पातळी आणि प्रति व्यक्ती प्रतिदिन कॅलरी मूल्य हे आपल्याकडे हे निरपेक्ष मानक आहे. तर ते निरपेक्ष मानक विचारात घेऊन नियोजन आयोग किंवा नीती आयोग काय करत असतं? दारिद्र्याची मोजणी करत असतं. याचा अर्थ काय होतो कॅलरी मूल्याचा? की प्रति व्यक्ती म्हणजे दिवसाला एखादा व्यक्ती ग्रामीण भागातला जर 2400 कॅलरी कन्झम्पशन किंवा कॅलरी मूल्य घेत नसेल, त्यातून त्याला मिळत नसतील, तर असा व्यक्ती BPL ठरवला जातो, अन्यथा तो APL असतो. लक्षात. आता दुसरी कुठली आहे? दुसरी याच्यामध्ये आहे सापेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय असतं? सापेक्ष दारिद्र्यामध्ये काय केलं जातं? आता सापेक्ष दारिद्र्य आपल्याकडे काढलं जात नाही, परंतु सापेक्ष दारिद्र्यामध्ये काय केलं जातं? जे वेगवेगळे कुटुंब आहेत त्या कुटुंबाला काय केलं जातं? कुटुंबाचं उत्पन्न चढत्या क्रमाने अरेंज केलं जातं आणि त्यांचं कंपॅरिझन केलं जातं, उत्पन्नाची तुलना केली जाते. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं? विविध गटातील उत्पन्नाचं वितरण आणि उत्पन्नाची पातळी विचारात घेतली जाते आणि त्याच्यातून एक ॲव्हरेज काढला जातो. आणि जो ॲव्हरेज उत्पन्न येईल त्या ॲव्हरेज उत्पन्नाच्या खाली जर कुणाचं उत्पन्न असेल तर असा व्यक्ती सापेक्ष दारिद्र्य आहे असं म्हटलं जातं. समजा आता मी तुम्हाला इथं 3 लोक दिलेले आहेत. एक कमी लो इन्कम वाला समजा शेतकरी आहे, राईट. नंतर मध्यम उत्पन्नामध्ये एखादा समजा जॉब करणारा व्यक्ती आहे, हम दो हमारे चार वाला असा, राईट. आणि जास्त उत्पन्नावाला समजा अंबानी आहे. समजा आता ह्यांचं उत्पन्न आपण म्हणजे उत्पन्नाचं विचारात घेऊ. आता समजा शेतकऱ्याचं उत्पन्न आहे 20,000 रुपये. समजा यांचं उत्पन्न आहे 40,000 रुपये. किती? 40,000 रुपये. आणि यांचं उत्पन्न आहे समजा 60,000 रुपये. आता याची काय केली जाते? सरासरी काढली जाते. किती झाले? 6 आणि 4 10 आणि म्हणजे 1,20,000. 1,20,000 टोटल आली. त्याला काय करावं लागलं? 3 भागावं लागलं. 3 चौक 12 म्हणजे किती आलं? 40,000 रुपये सरासरी आली. आता आपल्या उदाहरणामध्ये 40,000 रुपये सरासरी आली. म्हणजे 40,000पेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे असे काय असतात? सापेक्ष दारिद्र्य असतात असं म्हणलं जातं. म्हणजे आपल्या उदाहरणामध्ये शेतकरी हा सापेक्षरित्या दारिद्र्य आहे. याच्यामध्ये काय केलं जातं? याच्यापेक्षा हा किती गरीब आहे आणि याच्यापेक्षा हा किती गरीब आहे तुलना केली जाते, उत्पन्नाची तुलना. याच्यापेक्षा हा गरीब आहे आणि याच्यापेक्षा हा गरीब आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं? विविध गटातील उत्पन्नाचं वितरण आणि उत्पन्नाची पातळी इथं विचारात घेतली जाते. ॲव्हरेज काढला जातो आणि त्या ॲव्हरेज उत्पन्नाच्या खाली जे व्यक्तींचं उत्पन्न असतं ते काय असतात? सापेक्ष दारिद्र्य असतात. लक्षात. बघा पुढचा प्रश्न घेऊ आपण. पुढचा प्रश्न काय? दारिद्र्य घटवण्याच्या कुठल्याही धोरणात. आता बघा प्रश्नाला तुम्हाला योग्यरित्या जज करता आलं पाहिजे किंवा तुम्हाला क्वेश्चनचं जजमेंट जमलं पाहिजे, त्याच्यावरून तुम्ही प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. दारिद्र्य घटवण्याच्या कुठल्याही धोरणात स्वयंरोजगार आणि वेतनाधिष्ठित रोजगार ह्या दोन्ही गोष्टींचा समावेश होणे गरजेचे आहे. कारण ग्रामीण भागात स्वयंरोजगार हा जास्त प्रचलित आहे. बरोबर आहे. स्वयंरोजगार जर जास्त प्रचलित झाला तर वेतन रोजगारावरील अवलंबित्व हे मालकांवरील अवलंबित्व वाढवतं. त्याच्यामुळे स्वयंरोजगाराची जास्त गरज आहे. स्वयंरोजगार आणि वेतनाधिष्ठित रोजगार हे दोन्ही गोष्टींचा समावेश होतो दारिद्र्य घटवण्याच्या कुठल्याही धोरणात. कारण काय? ग्रामीण भागामध्ये स्वयंरोजगार हा जास्त प्रचलित आहे. यस, बरोबर आहे. वेतन रोजगारावरील अवलंबित्व हे मालकावरील अवलंबित्व वाढवतं. बरोबर आहे ना. म्हणजे ज्यांच्याकडे तुम्ही काम करताय त्यांच्यावरचं अवलंबित्व त्यांच्यावर तुम्ही अवलंबून राहता, हे पण बरोबर आहे. असे केले नाही तर श्रीमंत व गरिबांमधली दरी वाढेल. जर स्वयंरोजगार आणि वेतनाधिष्ठित रोजगार ह्या दोन्ही गोष्टींचा जर समावेश नाही केला तर काय होईल? श्रीमंत आणि गरिबांमधली दरी वाढेल. एकदम बरोबर आहे. श्रीमंताची मालमत्ता संसाधने वाढतील, हे पण बरोबर आहे. याचं उत्तर काय येतं? वरीलपैकी सर्व. आणि समजा याचं प्रश्नात तुम्हाला उत्तर येतच नसेल तर काय करायचं? इकॉनॉमिक्सच्या प्रश्नांमध्ये वरीलपैकी सर्व जर हा पर्याय असेल तर रिस्क घेऊन मारून टाकायचा. येतं बरोबर उत्तर. चला ठीक आहे. मानवी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना सर्वप्रथम डॅश या अहवालामध्ये मांडली गेली. कुठल्या अहवालामध्ये मांडली गेली हो? मगाशी तुम्हाला पहिलाच क्वेश्चन आपण सोडवला तो, म्हणजे परत हा रिपीट झाला आहे. अलग लक्षात. कुठल्या? 2000 मानवी दारिद्र्य निर्देशांक ही
बघा त्यांनी काय विचारलंय, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स विचारलाय. हा 1997च्या मानव विकास अहवालामध्ये मांडला गेलेला आहे. 1997 पासूनच काय केलंय, मानवी दारिद्र्य निर्देशांक काढायला आणि प्रकाशित करायला सुरुवात केलेली आहे. राईट. आता तो कुठल्या नावाने प्रकाशित केला जातो, तर बहुआयामी निर्धनता निर्देशांक किंवा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स या नावाने काय केला जातो, तो प्रकाशित केला जातो. तर कोण काढतं, हे कोण काढतं, हा ह्युमन पॉवर्टी इंडेक्स किंवा आताचा जो मानव बहुआयामी निर्धनता निर्देशांक आहे, हे कोण काढतं, तर UNDP आणि OPHI ह्या दोन संस्था मिळून काढतात. तर हा ज्यावेळेस सुरू झाला 1997ला सुरुवात झाली होती. कशाची, HPIची, मानवी दारिद्र्य निर्देशांकाची. परंतु 2010च्या मानव विकास अहवालामध्ये जो MPI आहे त्या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स पहिल्यांदा मांडला गेला आणि या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सनी काय केलं, HPIला रिप्लेस करून टाकलं. कधी, 2010 मध्ये. 1997 पासून HPI काढला जात होता, 2010 पासून HPIला रिप्लेस करून MPI काढला जातो. राईट. तर ह्याच्या कुठं पब्लिश केला जातो, हा UNDPच्या HDR रिपोर्ट मानव विकास अहवालामध्ये काय केला जातो, तर पब्लिश केला जातो. आता बघा हा प्रश्न, PD ओझा समितीने 1960-61ची PD ओझा समितीने दारिद्र्य रेषेच्या मापनासाठी पुढीलपैकी कोणते निकष विचारात घेतले. प्रति व्यक्ती प्रति महिना मिळणारे उत्पन्न विचारात नाही घेतलं, म्हणजे हा गेला. प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च, यस, उपभोग खर्च विचारात घेतलेला आहे. प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च विचारात घेतलेला आहे PD ओझा समितीनं. बघा आता सांगतो तुम्हाला मी, हे बघा तुमच्यासमोर ही समिती आहे PD ओझा समितीनं, जिने 1960-61 मध्ये त्यांनी म्हणजे दारिद्र्य मोजण्यासाठी कुठले निकष वापरले होते, तर यांनी 2 निकष सांगितले होते. ते म्हणजे काय, तर प्रतिदिन प्रति व्यक्ती कॅलरी मूल्य पण यांनी विचारात घेतलं होतं. ते किती घेतलं होतं, 2250 कॅलरी मूल्य विचारात घेतलं होतं ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये. म्हणजे याचा अर्थ काय, जर एखादा शहरी किंवा ग्रामीण भागामधला व्यक्ती प्रतिदिन जर 2250 कॅलरी मिळू शकत नसेल आपल्या जेवणातून, राईट, तर तो व्यक्ती काय आहे, BPL आहे, या दारिद्र्य रेषेखालचा व्यक्ती समजला जातो, बिलो पॉवर्टी लाईन. जर एखादा ग्रामीण आणि शहरी भागातला व्यक्ती 2250 किंवा त्यापेक्षा जास्त कॅलरी कन्झम्पशन करत असेल तर असा व्यक्ती या अबोव पॉवर्टी लाईन किंवा APL म्हटला जातो. राईट. त्यांनी प्रतिदिन प्रति व्यक्ती कॅलरी मूल्य पण विचारात घेतलं, 2250 प्रतिदिन प्रति व्यक्ती कॅलरी मूल्य विचारात घेतलं आणि प्रति व्यक्ती मासिक दरडोई उपभोग खर्चाची पातळी पण विचारात घेतली. ती किती विचारात घेतली, तर बघा ती किती विचारात घेतलेली आहे, ग्रामीण भागामध्ये 8 ते 11 रुपये महिन्याला. त्यावेळेसचे 8 ते 11 रुपये म्हणजे भरपूर होते. म्हणजे लक्षात घ्या, एखादा ग्रामीण भागामधला व्यक्ती आपल्या स्वतःच्या उपभोगावरती प्रत्येक महिन्याला जर 8 ते 11 रुपये खर्च करू शकत नसेल तर असा व्यक्ती BPL मानला जायचा. 8 ते 11 रुपये खर्च करू शकत नसेल आणि प्रतिदिन प्रति व्यक्ती 2250 कॅलरी मूल्य घेऊ शकत नसेल तर असा BPL मानला जायचा. आणि शहरी भागामध्ये तीच खर्चाची पातळी किती ठरवलेली आहे, 15 ते 18 रुपये. म्हणजे याचा अर्थ काय होतो, शहरी भागातला एखादा व्यक्ती आपल्या स्वतःच्या उपभोगावरती महिन्याला 15 ते 18 रुपये खर्च करू शकत नसेल आणि तो दिवसाला 2250 कॅलरी जर घेऊ शकत नसेल तर असा शहरी भागातला व्यक्ती या लाईनच्या खाली म्हणजेच BPL ठरवला जायचा, अन्यथा तो APL असायचा. राईट. तर त्यावेळेस 1960-61ला ज्यावेळेस या PD ओझा समितीच्या निकषांनुसार नियोजन आयोगाने जी दारिद्र्य मोजलं तर ते किती भरलं, 44% भरलेलं आहे. किती भरलेलं आहे, 44%. सो आपण काय करूया, आता इथंच थांबूया आणि आपण नंतर काय करू, राहिलेले जे क्वेश्चन्स आहेत ते राहिलेले क्वेश्चन्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तर आपण आता काय करू, म्हणजे तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की तुमची रिव्हिजन खूप चांगल्या पद्धतीने होते. कशामुळं, हे PYQ विथ एक्सप्लेनेशन घेतल्यामुळं. आलं लक्षात. आणि रिव्हिजन खूप महत्त्वाची. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जर रिपीट झाला एक्झाममध्ये तर तो तुमचा चुकता कामा नये. एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण जर तो तुमचा प्रश्न चुकला तर तुम्ही आउट ऑफ कॉम्पिटिशन होऊन जाता. सो त्याच्यामुळे लक्षात ठेवा, राज्यसेवा पूर्व मुख्यचे प्रश्न असतील किंवा कंबाईंड पूर्व मुख्यचे प्रश्न असतील, कुठले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, तर हे सगळे प्रश्न तुम्ही काय करा, सोडवा, त्याच्यावर रिव्हिजन पण करा. आलं लक्षात. सो आपण काय करू, इथंच थांबूया आणि नंतर परत पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.